नमस्कार मित्रांनो, केंद्र व राज्य शासनाचे नवनवीन जी.आर. आणि योजनांची सर्वात अगोदर माहिती देणारी जी.आर. मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण दिनांक 1 नोव्हेंबर 2020 म्हणजे आजपासून काही नवीन नियम व काही बदल हे झालेले आहे त्याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपणापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल. तर मित्रांनो, बघूया आजपासून कोणकोणत्या गोष्टीमध्ये बदल झालेले आहेत ते. मित्रांनो, बँकांच्या वेळापत्रकात बदल झालेले आहेत. मित्रांनो, आता सर्व राष्ट्रीयकृत बँका सकाळी 9 ते संध्याकाळी 4 पर्यंत ह्या चालू असणार आहे. मित्रांनो, सर्व सरकारी बँका ह्या सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत ह्या आता चालू असणार आहे. आणि त्याचबरोबर स्टेट बँकेच्या बचत खात्यावर व्याजदर कमी हा करण्यात आलेला आहे. मित्रांनो, स्टेट बँकमध्ये ज्याही व्यक्तींचे अकाउंट आहे किंवा खाते आहे तर त्यांच्या खात्यावर व्याजदर हा कमी करण्यात आलेला आहे. आणि तो अगोदर 3.5% होता आणि आता 3.5% ऐवजी 3.25% एवढा व्याजदर हा कमी करण्यात आलेला आहे. म्हणजेच मित्रांनो, जवळजवळ 25 पॉइंट एवढी इथे कपात करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, बँक ऑफ बडोदामध्ये महिन्यातून केवळ तुम्ही फक्त आता 3 वेळाच पैसे टाकू शकणार आहेत. तुम्ही चौथ्या वेळेस पैसे टाकण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला 40 रुपये दंड हा भरावा लागणार आहे. आणि मित्रांनो, त्याचबरोबर एक महत्त्वाची बातमी, इंडियन गॅस ज्यावेळेस टाकी रिकामी होते आणि आपण भरून आणण्यासाठी रिफिल बुकिंगसाठी ज्या नंबरवर फोन करून बुकिंग करता, आता तो नंबर हा बदललेला आहे. आणि नवीन नंबर, मित्रांनो, हा नवीन नंबर लिहून घ्या. ज्यांच्याकडेही इंडियन गॅस कनेक्शन आहे त्यांच्यासाठी हा नंबर फार उपयोगाचा आहे. मित्रांनो, नंबर 77 18 95 55 55 हा असणार आहे. मित्रांनो, या आधीचा नंबर हा आता बदललेला आहे. आणि मित्रांनो, त्याचबरोबर सर्व गॅसची डिलिव्हरीसाठी आता OTP लागणार आहे. मित्रांनो, डिलिव्हरी बॉय ज्या वेळेस आपल्या घरी गॅसची डिलिव्हरी देण्यासाठी येतो तर आपण गॅस घेतल्याच्या नंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येणार आहे आणि तो OTP त्या डिलिव्हरी बॉयला सांगितल्यानंतर आपल्याला आपल्या गॅसची डिलिव्हरी ही मिळणार आहे. तसेच सर्व रेल्वेच्या वेळापत्रकात देखील बदल करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, आज 1 नोव्हेंबर पासून बँक तसे गॅस तसेच रेल्वे या सर्वांच्या मध्ये अतिशय महत्त्वाचे असे बदल हे करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.